आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी। महानगरपालिकेची निवडणूक 3 सप्टेंबर रोजी बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे। त्यामुळे आता इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार आहे। या निवडणुकांची आचारसंहिता दिनांक 16 ऑगस्ट पासून लागू होणार असून दिनांक 3 सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे। याबाबत आयोगाने संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासकांना सूचना केल्या आहेत। बेळगावसह हुबळी, धारवाड आणि कलबुर्गी या महानगरपालिकांच्या निवडणुका देखील घेण्याची घोषणा करण्यात आली आहे। दिनांक 3 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच दिनांक 6 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून आचारसंहिता दिनांक 16 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 23 ऑगस्ट अखेरची तारीख राहणार आहे। 24 तारखेला अर्जांची छाननी, 26 तारखेला अर्ज माघार दिवस आणि दिनांक 3 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सूचना पत्रात म्हटले आहे। आता एक नजर ठळक घडामोडींवर। संसद अधिवेशनाचे सूप गदारोळात वाजले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे सत्र सुरूच। मॉडेल सायन्स कॉलेज आणि अर्थकोटा संस्थेचा कार्यारंभ, नागपंचमी सणाच्या स्वागताची तयारी सुरू। जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनी पत्रकारांचा गौरव, कारदगा येथे 500 कुटुंबांना जोले उद्योग समूहाकडून मदत। फेसबुक फ्रेंड सर्कल सदस्यांच्या रक्तदानामुळे दोघांना रक्तसाठा उपलब्ध। आम आदमी पक्षाच्या वतीने राष्ट्रपुरुषांना अभिवादन। नियती फाउंडेशनच्या वतीने श्रेयस पाटीलचा सत्कार। ग्रामीण भागातील कामगारांना किटचे वितरण। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पडले नाही। आज लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले। पेगासस हेरगिरी घोटाळा, कृषी कायदा, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले। संसदेत गोंधळ झाला, त्यामुळे कामकाज सुरळीत चालू शकले नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे। पेगासस हेरगिरी, शेतकरी कायदा आणि महागाई यावर चर्चा करण्यात आली नाही। पेट्रोलच्या दराबाबत विनवणी करूनही सरकारने चर्चा टाळली। आम्ही या विषयांवर सभागृहात चर्चेची मागणी केली होती, एक न्याय मागणी होती, बेकायदेशीर नव्हती, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले। दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की अधिवेशनातील कामकाज अपेक्षेप्रमाणे नव्हते। अधिवेशनात संविधानाच्या 127व्या सुधारणा विधेयकासह एकूण 20 विधेयके मंजूर करण्यात आली। 66 प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली। सदस्यांनी नियम 377 अंतर्गत 331 बाबी मांडल्या। यावेळी काम 21 तास 14 मिनिटे करण्यात आले। 96 तासांपैकी एकूण 74 तास आणि 46 मिनिटे काम करता आले नाही। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे सत्र सुरूच। शहर आणि परिसरात शेतकरी बांधवांनी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन छेडले आहे। त्यामुळे आंदोलनाचे सत्र सुरू राहिले आहे। राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण राबविलेली आहेत। त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। बुधवारी देखील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केले। शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर अनेक मार्गाने संकटे आणण्याचा कारभार सरकार करीत आहे, याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला। तसेच जोरदार घोषणा देऊन आपली नाराजी प्रकट केली। यावेळी रयत सेवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मॉडेल सायन्स कॉलेज आणि अर्थकोटा संस्थेचा कार्यारंभ।
कॅम्पमधील बीके मॉडेल हायस्कूलच्या इमारतीमध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मॉडेल सायन्स आणि कॉमर्स कॉलेजने आता अर्थकोटा या संस्थेशी समन्वय करार केला आहे। यामधून विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। याचा कार्यारंभ बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बेनके यांनी बोलताना आजच्या युगात नवनवे शिक्षण आवश्यक ठरणार आहे, यासाठी अर्थकोटा संस्थेने पुढाकार घेतला आहे, याबद्दल गौरवोद्गार काढले। यावेळी बेळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार उपस्थित होते। त्यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले। व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्रीनिवास शिवणगी आणि उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी उपस्थित होते। या कार्यारंभाच्या निमित्ताने विशेष पूजन आणि गणहोम समारंभही पार पडला। यावेळी अर्थकोटातर्फे सुनील काकतकर, अमित मिठारी आणि अमित यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी निमंत्रित मान्यवर उपस्थित होते। नागपंचमी सणाच्या स्वागताची तयारी सुरू। श्रावण महिन्यातील पहिला मोठा सण म्हणून ओळखला जाणाऱ्या नागपंचमी सणाच्या स्वागतासाठी शहर सज्ज होत आहे। मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संकट छायेमध्ये अडकलेल्या नागरिकांना आता श्रावणातील सणांचे वेध लागले आहेत। शुक्रवारी नागपंचमीचा सण साजरा होणार आहे, तसेच गुरुवारी नागचतुर्थी साजरी करण्यात येणार आहे। या सणाच्या आचरणासाठी आबालवृद्धांचा उत्साह दिसून येत आहे। घरोघरी फराळाची तयारी सुरू झाली आहे। त्याचप्रमाणे बाजारपेठेत नागदेवतेच्या मूर्तींचे आगमन झाले आहे। 20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या आकर्षक स्वरूपातील नागमूर्तींची मांडणी बाजारात करण्यात आली आहे। ग्राहक वर्ग या मूर्तींच्या खरेदीकडे वळला आहे। नागपंचमीला होणारे विविध प्रकारचे लाडू बनविण्यासाठी महिला वर्ग सरसावला आहे। त्याचबरोबर नागपंचमीच्या निमित्ताने होणाऱ्या चिवडा आणि चकली अशा पदार्थांच्या खरेदीसाठी ग्राहक वर्ग प्राधान्य देत आहे। त्यामुळे किराणा दुकाने आणि चिरमुऱ्यांच्या भट्टीमध्ये खरेदी वाढली आहे। शेंगदाणे, फुटाणे, चिरमुरे आणि पोहे यांची खरेदी होताना दिसत आहे। काही ठिकाणी तयार फराळाला देखील मागणी आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तयार फराळाची विक्री करणारी केंद्रे दिसून येत आहेत। जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनी पत्रकारांचा गौरव। मंगळवारी सायंकाळी बेळगावातील IMA सभागृहात जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 44वा वर्धापन दिन आणि जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा शाहपूरकर उपस्थित होते। त्यांनी आपले विचार मांडले। यावेळी बेळगावातील पत्रकार आणि छायाचित्रकारांचा डॉक्टर अनिल पोटे, IMAचे कार्यवाह डॉक्टर देवेगौडा, माजी महापौर नागे सातेरी, सदानंद कामत, सुहास हुद्दार, डॉक्टर रवींद्र अनगोळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, रोप, सॅनिटायझर, मास्क आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। सत्काराला श्रीकांत काकतीकर यांनी उत्तर दिले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले। डॉक्टर राजश्री अनगोळ यांनी जिव्हाळा संस्थेच्या कार्याची माहिती दिली। कारदगा येथे 500 कुटुंबांना जोल्ले उद्योग समूहाकडून मदत। महापुराने झालेल्या वेदगंगा आणि दूधगंगा नदीकाठावरील अनेक घरे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे पूरग्रस्तांनी भयभीत न होता धीर धरा। सरकारने जोल्ले उद्योग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। संपूर्ण नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। त्या कारदगा तालुका निपाणी येथे जोल्ले उद्योग समूहाकडून 527 पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू वाटप प्रसंगी बोलत होत्या। यावेळी प्रथमतः मंत्री शशिकला जोल्ले यांची कर्नाटक राज्य सरकारात धर्मादाय आणि वक्फ कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कारदगा भाजप आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला। तसेच मुस्लिम समाज, दलित समाज, कल्लेश्वर महिला संघ, लिंगायत, मराठा आणि धनगर समाज यांच्यासह अनेक मान्यवरांनी सत्कार केला। बरोबर सकाळी 5 पासून आपल्या जिल्ह्याचे DC असू देत, SP असू देत, AC असू देत, तहसीलदार असू देत, आपल्या तालुका पंचायतीचे EO असू देत, तलाठी असू देत, आपले PDO असू देत, सगळ्यांना फोनवरती आम्ही संपर्कात होतो आणि त्यांना सांगितलं होतं की निपाणी मतदारसंघामध्ये असं व्यवस्था झालं पाहिजे की एकही व्यक्ती डोळ्यात अश्रू आणायला नको, अशा पद्धतीचं तिथं व्यवस्था झालं पाहिजे। होय, मी नसताना माझे अधिकारी करतात अधिकाऱ्यांना आदेश दिला, सरकार आहे तर अधिकारी ते प्रामाणिक प्रयत्न केले। परंतु मी आज खूप अभिमानाने सांगतोय की कारदग्याचे माझे जे काही कार्यकर्ते बंधू बहिणी आहेत
आणि जे काही माझ्यावरती विश्वास ठेवलेले जे सगळे माझे कार्यकर्ते बंधू बहिणींनी स्वतःच अण्णा वहिनी म्हणून समजून घेऊन तुमचा सगळ्यांचा अश्रू पुसण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. फेसबुक फ्रेंड सर्कल सदस्यांच्या रक्तदानामुळे दोघांना रक्तसाठा उपलब्ध. सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने दोघा रुग्णांसाठी तातडीने रक्त उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दोघा रुग्णांवरील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. मधुश्री वय 10च्या मदतीसाठी या समूहाचे सदस्य गेले होते, पण त्यांच्या वार्डामध्ये मालिंगराय वय 15 नावाचा दुसरा रुग्ण होता, ज्याच्या पालकांना त्यांच्या मुलासाठी रक्ताची व्यवस्था करणे कठीण वाटत होते. मात्र या समूहाच्या सदस्यांनी तातडीने धावपळ करून दोन्ही गरजू रुग्णांसाठी वेळेत रक्ताची व्यवस्था केली. नागराज चवलगी, विनायक वाघमारे, सूरज कोनेवोई, सुमित मिट्टीमणी, काशीनाथ कदम, जीवन कदम याचे संयोजन फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी केले. आम आदमी पक्षाच्या वतीने राष्ट्रपुरुषांना अभिवादन. आम आदमी पक्षाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राष्ट्रपुरुषांनी केलेल्या सामाजिक कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन आहे. शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान येथे असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गोवावेस बसवेश्वर चौक येथे असलेल्या श्री बसवेश्वर पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच शहरात कित्तूर चन्नम्मा चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. नियती फाउंडेशनच्या वतीने श्रेयस पाटीलचा सत्कार. येथील गजाननराव भातकांडे विद्यालयाचा विद्यार्थी कुमार श्रेयस पाटील याने 10वीच्या परीक्षेत 86% गुण मिळविले आहेत. अंधुक दृष्टीचा असूनही त्याने सामान्य मुलांच्या गटामधून परीक्षा दिली आणि हे यश मिळविले. त्याचे हे यश कौतुकास्पद आहे असे विचार फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. श्रेयस पाटील याला नियती फाउंडेशन तर्फे विशेष भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी भातकांडे विद्यालयाचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, डॉक्टर समीर सरनोबत, श्रेयसचे वडील महांतेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील कामगारांना किटचे वितरण. बेळगाव ग्रामीण मधील सुळगा येथे विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांना रेशन धान्य वितरण करण्यात आले. खासदार मंगला सुरेश अंगडी आणि भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण माजी अध्यक्ष विनय विलास कदम यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम पार पडला. उजगाव विभागातील सुळगा, कल्लेहोळ, तुरमुरी, बसुर्ते, उजगाव, अतिवाड, गोजगे, मन्नूर आणि आंबेवाडी या गावच्या कार्मिक कामगार यांना रेशन किट अन्नधान्य वितरण करण्यात आले. या प्रसंगी बेळगाव तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष परशुराम तुपट, यल्लाप्पा पाटील, पीकेपीएस सुळका चेअरमन यल्लाप्पा चौगुले, हनुमंत पाटील, हेमंत पाटील आणि इतर नागरिक उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नवी दिल्ली येथील द्वारकानगर वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीत दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या हस्ते करण्यात आले। अंगडी यांच्या समाधी स्थळाचेही सुशोभीकरण करण्यात आले आहे। या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणासाठी माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे सहकार्य लाभले। याबाबत खासदार मंगला अंगडी यांनी त्यांचे आभार मानले। खासदार अंगडी यांनी त्यांच्या सामाजिक कार्याबरोबर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी केंद्रीय मंत्री नारायण स्वामी, भगवंत खोबा, माजी मंत्री सदानंद गौडा, खासदार प्रकाश सिंह, BI राघवेंद्र, आमदार रमेश जारकिहोळी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार इराणा कडाडी, श्रद्धा अंगडी, स्फूर्ती अंगडी, संकल्प शेट्टर आदी उपस्थित होते। कणबर्गी योजनेतील अडथळे दूर। गेल्या 14 वर्षांनंतर आता कणबर्गी निवासी वसाहतीचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे। ही सर्वांसाठी समाधानाची बाब आहे। त्यामुळे जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये अशा सूचना बुडा अध्यक्ष गुलापा होसमनी यांनी केल्या। बुडा कार्यालयात मंगळवारी अधिकारी आणि कणबर्गी येथील शेतकऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही जमीन देऊनही योजना पूर्णत्वास येत नाही, त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे। ज्यांच्या या योजनेला विरोध आहे त्यांच्याशी आमचे काहीही देणे घेणे नाही, त्यामुळे ही योजना कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केला। त्यावर अध्यक्ष होसमनी यांनी कणबर्गी योजनेचे काम अतिशय उत्कृष्टपणे झालेले आहे। लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मनात शासनता बाळगू नये। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार 50% काम होणार आहे। रोटरी क्लब ऑफ नॉर्थचा इको फ्रेंडली गणेश मूर्ती उपक्रम। मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही लोकांच्या सुविधेसाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नॉर्थ तर्फे इको फ्रेंडली गणेश मूर्तीची व्यवस्था करण्यात आली आहे। माफक दरात या मूर्ती गणेश भक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या मूर्ती महिला तयार करीत आहेत। मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या निधीतून कोरोना वॉरियर्सना मदत करण्यात आली। हॉस्पिटलमधील नर्सना बूट, सॅनिटायझर तसेच इतर साहित्य देण्यात आले। यावर्षी उर्वरित रकमेतून दिव्यांग व्यक्तींवर उपचार करण्यात येणार आहेत। त्यांना उद्योगांसाठी विविध प्रकारचे साहित्य दिले जाणार आहे। या ठिकाणी विविध आकाराच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत। नागरिकांना गणेश मूर्तीसह एक रोपटे दिले जाणार आहे। गणेश मूर्तींच्या नोंदणीसाठी अभय ठाकूर मोबाईल क्रमांक 9845727727 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक। मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक नुकतीच पार पडली। उत्सवाच्या संदर्भात प्रशासनाने नियमावली जाहीर केल्यानंतर गणेशोत्सव मंडळांच्या समस्या एकत्र केल्या आहेत। ज्या मंडळांकडे मंदिर किंवा अन्य सुविधा नाही त्यांना लहान मंडपासाठी प्रशासनाची मंजुरी घेण्याचे प्रयत्न करण्यात येतील। ज्यांना मंदिर उपलब्ध आहे त्यांच्यावर अन्य अटी लादू नयेत अशी विनंती केली जाणार असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांनी केले। पाटील गल्लीतील सिद्ध जोगेश्वरी मंदिरात ही बैठक झाली। सरचिटणीस शिवराज पाटील यांनी स्वागत केले। कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, बाबूलाल राजपुरोहित, गणेश दड्डीकर, प्रकाश मरगाळे, सतीश गौरगोंडा, सागर पाटील, महादेव पाटील, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते। कंगराळ गल्लीत कोरोना योद्ध्यांचा सन्मान। कंगराळ गल्ली येथील आकाश हलगेकर यांच्या वतीने कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जनसेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले। हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर, पृथ्वी फाउंडेशनचे पृथ्वी सिंग, माधुरी जाधव, दीपा कुडची, विठ्ठल पाटील, येलोजी पाटील, विशाल चौगुले, शुभम शेळके, दीपक केतकर यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। हलगेकर म्हणाले, विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थी सेवा सुरू ठेवली आहे। अशा व्यक्ती प्रत्यक्ष निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले। स्पर्धात्मक परीक्षेतील साधकांचा शिक्षण खात्याच्या वतीने गौरव। दरवर्षी शिक्षण खात्याच्या वतीने आणि प्रज्ञाशोध स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करून यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते। ही परीक्षा 8वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना घेतली जाते। 2020-21 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या परीक्षेत बेळगावात शहरातील 51 विद्यार्थी शिष्यवेतनाचे साधक ठरले आहेत। या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दर महिन्याला 1000 रुपये प्रमाणे 4 वर्षे असे एकूण 48,000 रुपये मेरिट शिष्यवृत्ती मिळणार आहे। या साधकांचा शिक्षण खात्याच्या वतीने
वतीने गौरव करण्याचा कार्यक्रम मंगळवारी श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात आयोजित केला होता। रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी शहर गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री उपस्थित होते। या कार्यक्रमात 51 विद्यार्थ्यांचा पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या राजेंद्र भंडारी, NM मदन भावी, मडवळी अंगडी आणि CP देवऋषी या शिक्षकांचा सत्कार केला। भातकांडे स्कूल तर्फे श्रेयस पाटीलचा सत्कार। अंधुक दिसत असतानाही सामान्यांच्या शाळेत जाऊन 10वीच्या परीक्षेत 86% गुण मिळविलेल्या श्रेयस पाटील याचा भातकांडे स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला। श्रेयसने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले। भातकांडे स्कूलचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रेयसचा सत्कार केला। श्रेयसने इतर विद्यार्थ्यांसमोर आपला वेगळा आदर्श निर्माण करून शाळेचेही नाव उज्ज्वल केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी प्राचार्य दया शहापूरकर, प्राचार्य सुवर्णा खन्नूरकर, सेक्रेटरी मथुरा भातकांडे, श्रेयसचे वडील महांतेश आणि आई मंजू पाटील उपस्थित होते। जनसेवा फाउंडेशनच्या वतीने पैलवान चिंटू गाडीकोप यांना श्रद्धांजली। पैलवान चिंटू गाडीकोप यांनी कुस्ती क्षेत्रात आपला ठसा सर्वत्र उमटविला होता। त्यांच्या अकाली निधनामुळे कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, असे विचार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोक सभेत व्यक्त करण्यात आले। खानापूर येथील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने पैलवान चिंटू गाडीकोप यांना शोक सभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यांनी कर्नाटक चॅम्पियन स्तरावर कुस्ती खेळून महाराष्ट्रासह सर्वत्र आपल्या कुस्तीचा ठसा उमटविला होता। तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत मजल मारली होती, त्यामुळे त्यांचे कुस्ती कौशल्य कौतुकास्पद ठरले होते। त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात दिलीप पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी पिंटू गाडीकोप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते। पोलीस वसाहतीत पाणी टंचाई। APMC रोडजवळील पोलीस वसाहतीत पाण्याची समस्या असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाने ती सोडवली नाही, त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। या पोलीस वसाहतीत सुमारे 2000 लोक राहतात, पण पुरेसे पाणी मिळत नाही। पाणी पुरवठा मंडळांकडून सोडविण्यात येणाऱ्या पाण्याला जोर नाही, त्यामुळे या भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही। परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा टँकर मागवावा लागतो। परिसरात कूपनलिका खोदण्यात याव्यात यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत। वर्षभरापूर्वी 2 कूपनलिका खोदण्यात आल्या, पण त्यांना पुरेसे पाणी लागलेले नाही, त्यामुळे समस्या जैसे थे आहे। आता L&T कंपनीने या भागात 24 तास पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी लोकांतून होत आहे। तोपर्यंत परिसरात 3 ठिकाणी कूपनलिका खोदाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। खून प्रकरणातील 8 आरोपींना जन्मठेप। जमिनीच्या वादातून विळा, धारधार शस्त्रे आणि दगडाने हल्ला करून केलेल्या खून प्रकरणी कुंदर्गी तालुका गोकाक येथील 8 जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा 12व्या अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य न्यायाधीश विजयकुमार आनंद शेट्टी यांनी बजावली। मोहम्मद हनीफ गजबर साब देसाई, मोहबूब गजबर साब देसाई, हसन साब गजबर साब देसाई, सोहेल मोहम्मद देसाई, मुमताज मोहम्मद देसाई, शकीला मेहबूब देसाई, बियामा दस्तगीर साब देसाई आणि फयाज मोहम्मद देसाई अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की 15 ऑगस्ट 2017 रोजी वरील आरोपींनी जहांगीर देसाई यांच्यावर जमिनीच्या वादातून हल्ला केला। विळा, धारदार शस्त्रे आणि दगडांनी त्यांच्यावर हल्ला केला। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। न्यायालयाने सुनावणीत 16 साक्षीदार, 43 दाखले आणि 13 मुद्देमाल तपासले। फिर्यादीतर्फे विशेष सरकारी वकील JK माहुरकर यांनी काम पाहिले। त्या प्रकरणातील बापाची धारवाडला रवानगी। 3 आठवड्यांपूर्वी कंगराळी खुर्द मधील रामनगर येथे घडलेल्या चिमुकल्यांच्या विषबळी प्रकरणातील संशयित वडिलांची धारवाड येथील निम्हांस हॉस्पिटलला रवानगी केली आहे। 14 जुलै रोजी अनिल चंद्रकांत बांदेकर वय 45 राहणार रामनगर कंगराळी खुर्द यांनी स्वतः विष प्राशन करून त्यांच्या 2 मुली अनन्या वय 4 आणि अंजली वय 8 यांना विष पाजल्याचे समोर आले होते। यामध्ये दोघी चिमुकलींचा मृत्यू झाला, तर अनिल बांदेकर उपचारानंतर बरे झाले। त्यानंतर
त्यांची खुनाच्या आरोपाखाली हिंडलगा कारागृहात रवानगी केली। 3 आठवड्यातील त्यांच्या कारागृहातील हालचाली पाहता त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे कारागृह व्यवस्थापनाच्या ध्यानात आले। त्यामुळे त्यांनी अनिल यांना 8 दिवसांपूर्वी धारवाड येथील निमान्स हॉस्पिटलमध्ये भरती केले। या प्रकरणी एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनीही त्याला दुजोरा दिला। मेसी पॅरिस सेंट जर्मेनशी करारबद्ध। विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीने मंगळवारी हजारो चाहत्यांच्या साक्षीने पॅरिस सेंट जर्मेन संघात प्रवेश केला। पुढील 2 वर्षांसाठी मेसी फ्रान्समधील या क्लबकडून खेळताना दिसणार आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेसीने काही दिवसांपूर्वीच बार्सिलोना क्लबला अलविदा केला। तब्बल 17 वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर मेसी आता $4,10,00,000 रकमेला सेंट जर्मेनशी करारबद्ध झाला आहे। त्यामुळे फ्रान्सच्या लीग 1 चषक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा सेंट जर्मेन संघ अधिक धोकादायक झाला आहे। ब्राझीलचा नेमार, फ्रान्सचा किलियान एम्बापे, स्पेनचा सर्जिओ रामोस आणि युरो चषक विजेत्या इटलीचा गोलरक्षक डोनारुमा असे खेळाडू सेंट जर्मेनच्या ताफ्यात असून मेसीच्या समावेशामुळे त्यांना चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळण्याची यंदा सर्वोत्तम संधी आहे। पुढील ऑलिम्पिकला सुवर्ण जिंकेल। टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदक आत्मविश्वास उंचावणारे असले तरी माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी नाही। त्यामुळे पॅरिस येथे होणाऱ्या पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकायचे आहे असा निर्धार भारताची बॉक्सिंगपटू लवलीना बोर्गोहानने व्यक्त केले। टोकियो ऑलिम्पिक वर्षभराने लांबले, पण वर्षभरात लवलीनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। दुखापत, आईचे प्रदीर्घ आजारपण आणि कोरोनाची लागण 2 बॉक्सिंग स्पर्धांमधूनही माघार घ्यावी लागली। या कठीण कालखंडाविषयी सांगताना लवलीना भावनिक झाली। बऱ्याच अडचणी आयुष्यात आल्या, कारण पात्रतेनंतर परदेशातील प्रशिक्षण सराव महत्त्वाचा होता। कोरोनाचे आव्हान हे अतिशय कठीण होते, कारण त्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नव्हती। जवळपास 2 महिन्यांनी रिंगणात परतल्यावर असंख्य आव्हानांचा सामना करावा लागला। शरीर सुरुवातीला साथ देत नव्हते, पण माझा स्वतःवर विश्वास होता की ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचे आहे। माझी 8 वर्षांची मेहनत वाया जाऊ द्यायची नव्हती, असे लवलीना म्हणाली। प्रशिक्षकांसह अनेकांनी लवलीनाला या काळात सातत्याने मानसिक पाठबळ दिल्यामुळे ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकू शकली। आयुष्यात काहीही सहज मिळत नाही, समस्या तर येणारच, त्यावर मात करायची आहे हे माझ्या मनावर पक्के बिंबले होते, असे लवलीनाने आवर्जून सांगितले। महिलांना कोणता सल्ला देशील या प्रश्नाला उत्तर देताना लवलीना आत्मविश्वासाने सांगितली, महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा। मला हे जमेल का हा विचार मागे टाकून महिला सर्व काही करू शकतात हा निर्धार करावा, मग यश जरूर मिळेल। आसामसाठी हे पदक किती महत्त्वाचे आहे याबाबत लवलीना म्हणाली, आसाममधील हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे। मी जेव्हा रिंगणात प्रतिस्पर्ध्यांचा सामना करायचे तेव्हा माझ्या राज्यातील सर्व नागरिक माझ्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करायचे, दिवे लावायचे, हे मला आई वडिलांकडून कळले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।